आस्थाच्या वतीने रंगपंचमीचा सण हबीबा अनाथ आश्रममध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. निसर्गाचा नियमच आहे जुन्याचा त्याग करून नवीनची स्वीकृती करणं. त्याचप्रमाणे शिशिरात ऋतूत झाडांची पाने गळत होत. त्याचप्रमाणे शिशिर ऋतूमध्ये झाडांच्या पानांची गळती होते. चैत्र ऋतूमध्ये नवीन पालवी फुटते. वातावरणातला बदल आश्रमातील मुलांना सुख देऊन जातो. या आतुरतेने या सणाला आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या सभासदांची त्यांच्यासोबत रंगपंचमी साजरा करण्यासाठी, कारण हे अनाथ आहेत. परिस्थितीनं काही मुलांचे आईवडील दोघेही नाहीत किंवा हयात नाहीत. बहुतांचे पालक कोरोनात गेलेत. काही मुलांच्या घरातली परिस्थिती इतकी हलाखीची आहे की एकवेळचं जेवणही त्यांना मिळणं कठीण आहे. अशा परिस्थितीत अनाथ मुलांसोबत गेल्या 3 वर्षांपासून आस्थाच्या वतीनं रंगपंचमीचा रंगीबेरंगी सण साजरा करून जगण्यासाठीचं बळ दिलं जातं. अपने लिए जिये तो क्या जिये, तू जिये दिल जमाने के लिए. रंगपंचमी हा सण जास्तीत जास्त महाराष्ट्रात उत्साहाने साजरा करण्यात येतो. कारण या दिवशी कोणी उच्च नसतो, कोणी तुच्छ नसतो, कोणी गरीब नसतो, कोणी श्रीमंत नसतो. सर्वजण रंगात न्हाऊन जातात. एकसंघ होण्यासाठी रंगपंचमी साजरी केली जाते. आणि आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे सोरेगावमधल्या हबीबा अनाथ आश्रमातील गरीब मुलांसोबत हा सण साजरा करण्यात आला.